जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आपण आपल्या चॅनलला 2024ला झालेल्या पोलीस भरतीतील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विषयातील आपण प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। तर या ठिकाणी मागे सुद्धा आपण काही घटकांवर सराव प्रश्न किंवा मग आलेले सगळे प्रश्न आपण सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत। आज सुद्धा आपण गणित या विषयावरील एका नफा आणि तोटा या घटकावरील सगळे प्रश्न जे 2024ला आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। तर 2024ला आलेले परीक्षेतील सर्व प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी नफा आणि तोटा या घटकावरील पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात आपण। प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आलेला आहे, तो आलेला आहे जळगाव पोलीस सिपाही भरती 2024ला। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 400 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या 25,000 रुपये किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, 400 रुपये किमतीच्या आपण 50 गोण्या खरेदी केला, याचा अर्थ 400 गुणिले 50 केलं तर आपल्याला 50 गोण्यांची एकूण खरेदी किंमत मिळेल। म्हणजे या ठिकाणी 4 पंचे 20 आणि या ठिकाणी 3 शून्य, याचा अर्थ त्या 50 गोण्यांची खरेदी किंमत आपली झाली काय तर 20,000 रुपये। ही झाली आपली खरेदी किंमत। काय झाली? खरेदी किंमत झाली। आणि ह्या गोण्या आपण 25,000 रुपयाला विकल्या। निश्चितच खरेदी किंमतीपेक्षा जी विक्री किंमत आहे ही विक्री किंमत या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळते। तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला समजून आलं की काय झालेलं आहे, नफा झालेला आहे। यानंतर आपल्याला नफा हा टक्क्यामध्ये काढायचा आहे। याचाच अर्थ 20,000 रुपये ही आपली खरेदी किंमत, हिला मानलं आपण 100%, कारण आपण जेवढी किंमत गुंतवली ती टक्क्यामध्ये असते नेहमी 100। मग या ठिकाणी 20,000 रुपयाची वस्तू 25,000 रुपयाला विकली, याचाच अर्थ 5,000 रुपये नफा। मग या ठिकाणी 5,000 रुपये म्हणजे किती? किमतीच्या खाली किंमत लिहायचा असते आणि टक्केच्या खाली टक्के लिहायचे असते। यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण तर या ठिकाणी 5,000 गुणिला 100 भागीला काय करू आपण 20,000 रुपये या ठिकाणी करायला लागेल। 3 शून्य कपले, 3 शून्य कपले, एक शून्य कपला। मग या ठिकाणी 2 1 2, 5 दुनी 10। मग या ठिकाणी काय उरलं तर या ठिकाणी उरलं 5 गुणिला 5। याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला नफा मिळेल 25%। काय होईल? नफा होईल। याचाच अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपलं उत्तर असेल। तर नफा आणि तोटा हा घटक एकदम साधा आणि सोपा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे खरेदी किंमत आणि विक्री किंमत। जर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त असेल तर निश्चितच त्या व्यवहारामध्ये नेहमी नफा होत असते, आणि खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर नक्कीच त्या व्यवहारामध्ये तोटा होत असते। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती? प्रश्न विचारलेला आहे सोलापूर पोलीस चालक भरती 2024ला। या ठिकाणी अगोदरच सांगितलं मी, खरेदी जी किंमत असते या खरेदी किमतीला नेहमी 100% मध्ये घ्यायचा। मग या ठिकाणी 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला। याचा अर्थ या ठिकाणी खरेदी किमतीत जर तुम्ही 20 मिळवलं तर 120 ही काय असेल? आपली विक्री किंमत असेल। आणि 120 हे काय झालं? टक्के झालं। तर 120 म्हणजे या ठिकाणी 720 रुपये घेतला आपण। मग त्या ठिकाणी टेबलाची खरेदी किंमत विचारलेली आहे, तर टेबलाची खरेदी किंमत ही 100% असते। तर 100% म्हणजे किती?
यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर आपल्याला मिळेल टेबलाची खरेदी किंमत. याचाच अर्थ 720 गुणिला 100 भागीला काय होईल 120 होईल. ह्या शून्यानं हा शून्य कपला 12 एक 12 12 सकम 72. मग काय उरलं तर या ठिकाणी 6 गुणिला 100 याचाच अर्थ 600 रुपये ही काय असेल तर त्या टेबलाची खरेदी किंमत असेल. मग या ठिकाणी खरेदी किंमत 600 रुपये. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर दिलेला आहे. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे दिसत नसेल थोडासा बघून घ्या. मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 आहे. एक दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध आहे. त्याच्यानंतर 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. यापैकी जर आपण पाहिलं तर 1575 लिटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दूध शिल्लक राहिले. एकदम साधा आणि सोपा प्रश्न तुम्हाला आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पिंपरी चिंचवड आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 ला. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सगळे प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्नांचा स्तर हा एकदम सोपा आणि साधा वाटेल, पण आपल्याला पोलीस भरतीच्या अनुषंगाने तयारी याच लेवलची करायची आहे. 2024 ला आलेले जेवढे काही साध्यापासून ते कठीण प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांचं विस्तार स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. पण तुमची पोलीस भरतीची तयारी आहे, आपल्याला नेमकी या प्रश्नांच्या माध्यमातून तयारी कोणत्या प्रकारे करायची आहे किंवा कोणत्या लेवल पर्यंत करायची आहे या सगळ्या गोष्टीची माहिती या ठिकाणी मिळेल. मग या ठिकाणी गाईचे दूध किती होते तर गाईचे दूध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 805 लिटर संकलन केलं. त्याच्यानंतर म्हशीचे दूध म्हटलं तुम्ही, म्हशीचे दूध या ठिकाणी आपल्याला किती संकलन केलेलं आहे 915 संकलन केलेलं आहे. याचा अर्थ गाईचे आणि दुधाचं म्हशीचे दूध एकूण पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी 5 आणि 5 10, 1 आणि 1 2 आणि 9 आणि 8 17, म्हणजे या ठिकाणी 1720 लिटर हा काय झाला एकूण दुधाचं संकलन झालं. त्याच्यापैकी 1575 लिटर दुधाची काय केली विक्री केली. मग या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे शिल्लक दूध किती. तर शिल्लक दुधामध्ये काय होईल तर गाईचे आणि म्हशीचे दूध मिळून जेवढं दूध संकलन झालं त्याच्यातून विक्री केलेला दूध जर तुम्ही मायनस केलं म्हणजे या ठिकाणी 1720 मधून जर तुम्ही विक्री केलेला दूध 1575 लिटर हा जर वजा केलं तर तुम्हाला मिळेल शिल्लक दूध. म्हणजे 10 मधून 5 गेले 5, या ठिकाणी 11 मधून 7 गेले 4, या ठिकाणी 6 मधून 5 गेला 1 आणि या ठिकाणी 0, म्हणजे या ठिकाणी 145 लिटर हा काय असेल तर आपलं शिल्लक दूध असेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न विचारलेला आहे पिंपरी चिंचवड आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 ला. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न एकदम साधा आहे, सोपा आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर छत्रपती संभाजीनगर लोह पोलीस शिपाई भरती 2024 ला. प्रश्न क्रमांक 4 आहे. राघवने 2500 रुपये किमतीचे सायकल 2000 रुपयाला विकली तर त्याला शेकडा तोटा किती झाला. या ठिकाणी आता सांगितलं मित्रांनो की खरेदी किंमत जी असते ती 100% असते, विक्री किंमत जी असते ती 100% कमी किंवा जास्त राहू शकते. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होते, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर तोटा होते. या ठिकाणी तुम्हाला खरेदी किंमत दिलेली आहे किती तर 2500 रुपये आणि विक्री किंमत या ठिकाणी दिलेली आहे तर 2000 रुपये. याचाच अर्थ खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही कमी आहे. याचा अर्थ निश्चितच आपण वजा केला तर या व्यवहारामध्ये काय होईल तोटा होईल. आणि तोटा किती झाला तर 2500 मधून 2000 रुपये गेले, याचाच अर्थ 500 रुपये काय झाला तोटा झाला. आता आपल्याला हाच तोटा शेकड्यामध्ये काढायचा आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की 2500 ही खरेदी किंमत आहे आणि खरेदी किंमत नेहमी किती टक्क्यामध्ये असते 100% असते. 500 रुपयाचा तोटा झाला तर 500 रुपये म्हणजे किती या पद्धतीने आपलं तयार होईल. मग याचं करा क्रॉस मल्टिप्लाय.
याचा अर्थ 500 गुणिला 100 डिवायडेड बाय 2500. या ठिकाणी गेलं 2 शून्य कपले, 2 शून्य कपले, 5 1 5, 5 5 25. काय उरलं तर 100 भागीला 5 उरलं. याचाच अर्थ 20 पंचे 100 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 20% काय झाला, तोटा झाला. आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलेला आहे, 20% तोटा दिलेला आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. एका व्यक्तीने या ठिकाणी 9,090 रुपयांना एक फ्रीज विकल्यामुळे त्यांना शेकडा 10% तोटा झाला. तर फ्रीजची खरेदी किंमत किती? या ठिकाणी 10% तोटा झाला. याचाच अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या, खरेदी जी किंमत असेल ही खरेदी किंमत नेहमी 100% मध्ये असते. विक्री किंमत किती होईल तर 10% तोटा झाला. याचाच अर्थ विक्री किंमत होईल आपली 100 मायनस 10 म्हणजेच या ठिकाणी 90%. आणि 90% झाली. परंतु फ्रीज किती रुपयाला विकलेली आहे तर 9,090 रुपयांना विकली आहे. याचाच अर्थ 90% म्हणजेच होईल 9,090. आणि खरेदी किंमत विचारलेली आहे. खरेदी किंमत पाहिलं तर आपण 100%, तर 100 म्हणजे किती? पुन्हा एकदा सांगतो, टक्क्याच्या खाली टक्के लिहायचं, किमतीच्या खाली किंमत लिहायची. एकतर तुम्हाला किंमत विचारलेली असेल किंवा मग टक्केवारी विचारलेली असेल, यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर काय होईल, 90 गुणिला 100 डिवायडेड बाय काय होईल, 90 होईल. 90 एका 90, 90 एका 90, 0 द्या, 90 एका 90. मग काय उरलं आपल्या जवळ तर या ठिकाणी उरलं 101 गुणिला 100. याचाच अर्थ 101 आणि डबल 0 म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत असेल 10,100 रुपये. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 6 पोलीस भरती धुळे जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी याचं उत्तर असेल 10,100 रुपये. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 6 आहे. 1,260 रुपयास एक गाय खरेदी केली. तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला. पुढे ती गाय विकली, त्यामुळे 15% नफा झाला. तर गाय किती रुपयात विकली? याचा अर्थ गायीची विक्री किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. गायीची खरेदी किंमत जर म्हटलं तुम्ही तर खरेदी किंमत आहे 1,260 रुपये. त्या गायीला घरी आणण्यासाठी खर्च आला 140 रुपये म्हणजेच हा एकूण खर्च झाला. तर या ठिकाणी प्लस काय होईल तर या ठिकाणी होईल 1,260 प्लस 140. याचाच अर्थ 0, 6 4 10. याचा अर्थ 4 आणि 1 म्हणजेच एकूण खर्च गायीला खरेदीसाठी किती लागला, 1,400 रुपये लागला. म्हणजेच गायीची खरेदी किंमत आपण काय मानू, 1,400 रुपये मानू. मग ही 1,400 रुपये खरेदी किंमत आहे. ही जर टक्क्यामध्ये घेतलं तर ही होईल 100%. मग या ठिकाणी 15% नफा झाला गायीची विक्री किंमत. तर या ठिकाणी 100% म्हणजे आपण मानू 1,400 रुपये. 15% नफा झाला. याचाच अर्थ 100 अधिक 15 म्हणजेच या ठिकाणी 115. मग 115 म्हणजेच किती? या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर या ठिकाणी 1,400 गुणिला काय होईल तर 115 होईल डिवायडेड बाय या ठिकाणी 100 असेल. 2 शून्य कपले, 2 शून्य कपले. मग या ठिकाणी 14 पंचे 70, 7 उरले. 14 1 14, 14 आणि 7 21, 2 उरले. 14 1 14, 14 आणि 2 16 म्हणजे या ठिकाणी गायीची विक्री किंमत असेल 1,610 रुपये. या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर दिलेला आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 काय असेल, उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे एक विक्रेता एक टेबल 2,520 रुपयांना विकून 20% नफा मिळवतो. तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती? सोलापूर पोलीस शिपाई भरती 2024
आणि मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024 दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे। मग एक विक्रेता एक टेबल 2520 रुपयानं विकतो, याचा अर्थ तुम्हाला काय दिलेली आहे, तर या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत, आणि विक्री किंमत किती आहे तर 2520 रुपये आहे। मग 2520 रुपयाला मग या ठिकाणी खरेदी किंमत किती होईल, तर खरेदी किंमत या ठिकाणी टक्क्यामध्ये घेतलं तर त्या ठिकाणी टक्क्यामध्ये 100%, आणि या ठिकाणी विक्री किंमत म्हणजेच या ठिकाणी 20% नफा झाला ह्या किमतीला, याचाच अर्थ ही किंमत झाली टक्क्यामध्ये 120। मग आता 120% तुम्हाला दिलेला आहे 2520 रुपये, त्याची खरेदी किंमत टेबलाची काढायची आहे। खरेदी किंमत होती आपली 100, मग 100 म्हणजे किती या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे। यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर या ठिकाणी 2520 गुणिला 100 भागीला काय होईल तर 120 होईल। या पद्धतीने आपल्याला काढता येईल। मग या ठिकाणी शून्य कपलं, मग या ठिकाणी 12 दुनी 24, एक उरलं 2, 12 एक 12, याचा अर्थ काय उरलं तर या ठिकाणी 21 गुणिला 100 काय होईल 21 गुणिला 100, याचाच अर्थ या ठिकाणी 2100 रुपये ही काय झाली वस्तूची किंवा टेबलाची खरेदी किंमत झाली। तर या ठिकाणी खरेदी किंमत 2100 रुपये, याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं उत्तर असेल। या ठिकाणी पुढील प्रश्न आहे 200 रुपये किमतीच्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चला प्रश्न आहे आपलं या ठिकाणी 8वा, 200 रुपये किमतीच्या 50 गुण्या खरेदी केल्यावर 15,000 रुपयांना विकल्या तर या व्यवहारात एकूण नफा किती, प्रश्न विचारला यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2024 ला। या ठिकाणी प्रश्न काय आहे तर 200 रुपये किमतीच्या 50 गुण्या, याचाच अर्थ या ठिकाणी 5 दुनी 10 म्हणजेच या ठिकाणी एकूण गुण्या कितीच्या झाल्या 10,000 रुपये, खरेदी केल्यावर 15,000 रुपयांना विकला म्हणजे 10,000 रुपये ही काय झाली तर आपली खरेदी किंमत झाली, आणि 15,000 रुपयाला विकलं याचाच अर्थ या ठिकाणी ही झाली विक्री किंमत। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 10,000 रुपयाची वस्तू आपण कितीला विकलं 15,000 रुपयाला विकलं, तर व्यवहारात एकूण नफा किती रुपयामध्ये नफा विचारला आहे, नफा विचारला आहे याचा अर्थ विक्री किंमत मायनस काय होईल किंवा वजा काय होईल तर खरेदी किंमत। म्हणजेच या ठिकाणी 15,000 वजा काय होईल तर 10,000, याचाच अर्थ या ठिकाणी नफा किती झालेला असेल 5,000 रुपये नफा झाला असेल। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं उत्तर असेल। चला पुढील प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर 20% तोटा होतो तर ती साडी किती रुपयाला विकली असावी, म्हणजे या ठिकाणी किंवा त्या साडीची किंमत किती रुपये असायला पाहिजे। प्रश्न काय म्हणतो बघा, 1280 रुपयाला घेतलेली साडी बरोबर आहे, खरेदी किंमत या ठिकाणी किती दिलेली आहे तर खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे 1280 रुपये। मग साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा झाला, मग खरेदी किंमत जी आहे 1280 ही काय झाली तुमची 100% खरेदी किंमत झाली। मग 20% तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी, म्हणजेच या ठिकाणी 20% तोटा झाला याचा अर्थ 100 - 20 म्हणजे त्या साडीची विक्री किंमत असेल 80%। मग 1280 म्हणजे 100 तर 80 म्हणजेच किती, यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर साडीची आपल्याला मिळेल विक्री किंमत। मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा 1280 गुणिला 80 डिवायडेड बाय काय होईल 100, एक शून्य कपला 1 0 1 0 आणि 1 0 म्हणजे 128 गुणिला 8, याचा अर्थ 8 8 64 4 हातचे 6 8 दुनी 16, 16 आणि 6 पाहिलं तर 22, या ठिकाणी 2 उरले 8 1 8 8 आणि 2 10 म्हणजे या ठिकाणी 1024 रुपये ही काय असेल साडीची विक्री किंमत असेल। म्हणजे 1280 रुपयाची साडी जर 1024 रुपयाला विकलं तर या ठिकाणी आपल्याला 20% काय मिळेल तोटा मिळेल।
तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे या ठिकाणी एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो, जर रुमाल 18 रुपयाला विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती रुपये होईल, असा प्रश्न त्या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न आलेला आहे अमरावती ग्रामीण पोलीस सिपाही भरती 2024 ला। मग या ठिकाणी एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होते, याचा अर्थ विक्री किंमत 23 रुपये, नफा जर आपण मायनस केला तर आपल्याला 20 रुपये हे वस्तूची काय होईल खरेदी किंमत होईल। मग या ठिकाणी तीच वस्तू 18 रुपयाला खरेदी केलं, याचाच अर्थ या ठिकाणी जर पाहिलं तर 20 रुपये खरेदी किंमत आहे, 18 रुपयाला विकलं म्हणजेच 20 मायनस 18, याचाच अर्थ 2 रुपये काय झाला तोटा झाला। मग या ठिकाणी 2 रुपये तोटा झाला, तर या ठिकाणी 20 रुपये ही वस्तूची 100% खरेदी किंमत आहे, तर 2 म्हणजेच किती, टक्क्याच्या खाली टक्के, किंमतच्या खाली किंमत, मग यांचं क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर 100 गुणिला 2 डिवायडेड बाय 20, याचा अर्थ 20 100, मग या ठिकाणी 5 दुनी 10% हा काय झाला तोटा झाला। हे सगळे प्रश्न मित्रांनो तुम्हाला जर एकदा सराव केलं किंवा तुम्हाला नफा आणि तोटा या घटकाची कॉन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्हाला पेन न लावता सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतोय, तर त्या ठिकाणी टक्केवारी काढता येतो। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण गेल्या 12 वर्षापासून गोंदिया जिल्ह्यात पोलीस भरती स्पेशल या ठिकाणी बॅचेस चालवत आहोत। तर आमच्या बॅचेस या ठिकाणी एप्रिल महिना आणि जून महिन्यामध्ये नियमित सुरू होत असतात। तर पोलीस भरतीची स्पेशल कोणाला तयारी करायची असेल तर आमच्या MK स्टडी पॉइंट अँड फिजिकल या अकॅडमीला नक्की एकदा भेट द्या। संपूर्ण ड्युरेशन हा आमच्या क्लासेसचा 10 ते 11 महिन्याचा असतो आणि एकदम माफक दरात त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतो। तर या ठिकाणी आपलं उत्तर असेल 10%, म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल 10% आपल्याला काय होईल तोटा होईल। तर या ठिकाणी 10% काय झालं तोटा, पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न पाहिलं तुम्ही तर पुढील प्रश्न आहे एक वस्तू 2070 रुपयाला विकल्यास 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती। मग एक वस्तू 2070 रुपयाला विकलं, 270 रुपये काय होतो नफा होतो, याचा अर्थ आपल्याला जर विक्री किमतीतून नफा मायनस केला वजा केला तर आपल्याला मिळेल त्या ठिकाणी खरेदी किंमत। मग या ठिकाणी शून्यातून शून्य, शून्यातून शून्य, मग या ठिकाणी आपल्याला होईल 1800 रुपये काय खरेदी किंमत। मग खरेदी किंमत 1800 रुपये आहे, ही जर टक्क्यामध्ये घेतलं तर 100%, मग 270 रुपये काय झाला नफा झाला, तर 270 म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लाय करा, 100 गुणिला 270 डिवायडेड बाय काय होईल 1800 रुपये, 2 शून्य कपले, मग 9 दुनी 18, 9 तिरी 27, काय उरलं तर 30 भागीला 2, याचाच अर्थ या ठिकाणी 15% काय उरेल नफा होईल। म्हणजे या ठिकाणी शेकडा नफा आपल्याला किती होईल 15% नफा होईल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो, तर ती वस्तू 95 रुपयाला विकली तर तोट्याच्या पाऊण पट नफा होते, तर खरेदी किंमत किती। हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही बाय स्टेप जाऊ शकता, एका समीकरणाने सुद्धा सोडवू शकता, पण यासारख्या प्रश्नांचं उत्तर जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन वरून सोडवणे सगळ्यात सोपं होते। तर आपल्याला उत्तर काढायचा असतो, जसं आपण या ठिकाणी 70 रुपये हा पहिला पर्याय घेतला, याचाच अर्थ 70 रुपयाची वस्तू ही 60 रुपयाला विकली, याचाच अर्थ 10 रुपये काय झाला तोटा झाला, या ठिकाणी तोटा झाला। त्याच्यानंतर 70 रुपयाची वस्तू 95 रुपयाला विकली, तर या ठिकाणी 25 रुपये काय झाला नफा झाला। मग 10 रुपये तोटा हा 25 रुपयाच्या म्हणजेच
तोट्याच्या पाऊणपट आहे. पाऊणपट आहे याचाच अर्थ 75% म्हणता येईल तुम्हाला, किंवा 3/4 या ठिकाणी म्हणता येईल. मग या ठिकाणी जर पाहिलं तर 10 डिवायडेड बाय 25 म्हणजे 2 आणि 5 या ठिकाणी 3/5 नाही, याचा अर्थ पर्याय क्रमांक पहिला नाही. या ठिकाणी दुसरा घेतलं 80, मग या ठिकाणी 80 घेतलं तर या ठिकाणी 80 रुपयाची वस्तू 60 रुपयाला विकलं, याचाच अर्थ या ठिकाणी तोट्याच्या पाऊणपट विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल, 80 रुपयाची वस्तू 60 रुपयाला विकलं तर 20 रुपये काय झाला, तोटा झाला. आणि या ठिकाणी 95 रुपयाला विकलं तर या ठिकाणी 15 काय झाला, नफा झाला. म्हणजेच या ठिकाणी तोटा हा पाऊणपट म्हणजे 15, याचाच अर्थ 15/20, याचाच अर्थ 5 तिरी 15, 5 चौक 20. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तोट्याच्या पाऊणपट हा भाग म्हणजे 75% पाहायला मिळते. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, तर बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, एक खुर्ची 184 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा झाला, तर 20% नफा हवा असेल तर खुर्ची किती रुपयाला विकावी लागेल. या ठिकाणी 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला, याचाच अर्थ 184 ही किंमत झाली 115%. जर 20% नफा हवा असेल तर किती रुपयाला विकावी लागेल, तर 120 म्हणजेच किती, या पद्धतीने केलं तर तुम्हाला मिळेल एकूण किंमत. मग या ठिकाणी 184 गुणिला काय होईल, 120 डिवायडेड बाय काय होईल, तर 115. मग या ठिकाणी 5 ने भाग दिला तर 23 पंचे 115. त्याच्यानंतर 5 दुनी 10 आणि 5 चौक 20, 24 वेळा काय जाईल, भाग जाईल. मग या ठिकाणी जर आपण गुणाकार केला किंवा मग या ठिकाणी भागाकार केला तर अगोदर या ठिकाणी गुणाकार करून घेऊ आपण. तर 24 चौक 96, हातचे 9 उरले, 24 8 192 आणि 9 म्हटलं तर 201 उरलं 20, 24 1 24, 24 आणि 20 म्हटलं तर या ठिकाणी 44 भागीला काय होईल, 23. आता 23 ने जर भाग दिला आपण तर 23 1 23, मग 44 मधून 23 गेले तर 33 43 म्हणजे काय उरले, 21. हा एक उरला तर या ठिकाणी 23 9 या ठिकाणी काय होईल, तर या ठिकाणी 23 9 किती येतील, 107. या ठिकाणी सॉरी 207 किती उरले, या ठिकाणी 4 आणि हा 6 म्हटलं तर या ठिकाणी 23 दुनी काय होईल, तर 46. म्हणजे या ठिकाणी आपलं किंमत मिळेल मित्रांनो 192 रुपये. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. या ठिकाणी तुम्हाला किमतीच्या ठिकाणी किंमत ठेवता आलं पाहिजे आणि टक्केच्या खाली टक्के ठेवता आलं पाहिजे. एकदम नफा आणि तोटा हा घटक साध्या आणि सरळ भाषेत एकदम साधा आणि काय आहे, सोपा आहे. प्रश्न विचारलेला आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त भरती 2024 ला. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात तोटा किंवा नफा किती. 3280 रुपये ही खरेदी किंमत म्हणजे 100% झाली. मग या ठिकाणी विक्री किंमत 3400 रुपयामध्ये विचारला आहे, टक्के काढण्याची गरज नाही. मग 3470 रुपये ही काय विक्री किंमत आणि खरेदी किंमत आहे 3280 रुपये. याचाच अर्थ या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, तर 0, त्याच्यानंतर 17 मधून 8 गेले तर काय उरले 9, त्याच्यानंतर 3 मधून 2 गेले 1 आणि 0. याचाच अर्थ किती रुपये नफा झाला, तर 190 रुपये हा काय होईल, नफा होईल. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. एकदम साधा आणि सोपे प्रश्न आहेत. नफा आणि तोटा. 14वा प्रश्न आहे, एक वस्तू 900 रुपये विकल्याने 150 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती. मग या ठिकाणी 900 रुपयाला विकल्यामुळे 150 नफा होते. याचा अर्थ 900 मधून 150 जर वजा केलं तर 0 5 आणि 7 म्हणजे 750 ही काय झाली आपली
खरेदी किंमत झाली। मग नफा विचारलेला आहे तर खरेदी किंमत 750 रुपये ही झाली तुमची 100%। 150 रुपये नफा, याचा अर्थ 150 म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लाय करा तुम्ही, 100 गुणिला 150 भागीला काय होईल तर 750, शून्यानं शून्य कपला, 15 एक 15, 15 पाचे 75, 5 एक 5 आणि 20 पंचे 100। याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला 20% काय झालं, नफा झालं। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 24 कपाटाची किंमत 48,720 रुपये आहे, तर एकाची किंमत किती, पालघर पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मग या ठिकाणी 24 कपाटाची किंमत 48,720 म्हणजे 48,720 भागीला काय कराल तुम्ही 24, तर या ठिकाणी काय होईल, उत्तर येईल। म्हणजे या ठिकाणी 24 दुनी 48, शून्य द्या 72, 24 तिरिक 72, शून्य म्हणजे या ठिकाणी एकाची किंमत झाली 2030 रुपये। या ठिकाणी पर्याय क्रमांक काय असेल, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल 2030 रुपये। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले तर मागील हप्ता पेक्षा 50 रुपयांनी जास्त होतं, तर पहिला हप्ता किती रुपयाचा असेल। या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पद्धतीने काढू शकता। मी तुम्हाला या ठिकाणी 2 पद्धतीने आणि साध्या पद्धतीने सांगतो। या ठिकाणी 2250 रुपये हा काय आहे, टोटल कर्ज आहे आणि किती हप्त्यामध्ये पाठ केला, तर हे 5 हप्त्यामध्ये पेड केला, तर यांची सरासरी या ठिकाणी आपण काढू शकतो। मग या ठिकाणी 20 पंचे 5 चौक 20, त्याच्यानंतर 2 उरले 5 5 25, 450 रुपये ही काय निघाली, सरासरी निघाली। मग या ठिकाणी 50 रुपयाने कमी आहे, याचा अर्थ 450 रुपये हा झाला मधातला हप्ता, कारण 5 हप्त्यामध्ये दिला, हा झाला तिसरा हप्ता, याचा अर्थ चौथा हप्ता आणि 5वा हप्ता पुढे आणि दुसरा आणि पहिला हप्ता मागे। मग काय म्हणते, तर पहिल्या प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे, याचा अर्थ पहिला हप्ता किती रुपयाचा, मग याच्या नंतरचा हप्ता असेल 500 रुपयाचा, त्याच्यानंतरचा हप्ता असेल 550 रुपयाचा, त्याच्यानंतर याचा मागचा हप्ता असेल 400 रुपयाचा आणि याच्या मागचा हप्ता असेल 350 रुपयाचा। कारण या ठिकाणी 50 रुपयाने प्रत्येक हप्ता काय होतो, वाढत जातो। तर या ठिकाणी पहिला हप्ता विचारलेला आहे, कधी कधी एखाद्या प्रश्नामध्ये शेवटचा सुद्धा हप्ता विचारला जाऊ शकतो, तर याचं उत्तर असेल 350 रुपये, पर्याय क्रमांक पहिला। दुसरा, या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। पहिला हप्ता x माना, त्याच्यानंतर दुसरा हप्ता या ठिकाणी x प्लस 50 माना, तिसरा हप्ता x प्लस 100 माना, त्याच्यानंतर चौथा हप्ता x प्लस 150 माना आणि 5वा हप्ता x प्लस 200 माना। ह्या सगळ्यांची बेरीज करून या ठिकाणी जर तुम्ही काय केलं, बरोबर एकूण 5 हप्त्यामध्ये परत करायची रक्कम 2250 लिहिलं, तर याच्यानुसार x ची किंमत काढून तुम्ही त्या ठिकाणी या प्रश्नाचा पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता किंवा शेवटचा हप्ता या ठिकाणी काढता येतो। तर या पद्धतीने आपल्याला काढता येईल। 1 2 3 4 5 हा झाला 5x, या ठिकाणी प्लस काय होईल, तर 50 100 150 150 300 300 आणि 200 पाहिलं तर आपण 500 रुपये होईल, बरोबर काय होईल, तर 2250 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। मग या ठिकाणी 5x म्हटलं तर 2250 वजा काय करायला लागेल 500, म्हणजे या ठिकाणी 0 5, 22 मधून 5 केले काय 17। मग या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे, तर x बरोबर 1750 भागीला काय होईल 5। याचाच अर्थ या ठिकाणी 5 तिरी 15, 2 उरले 5 5 25 आणि हा 0। याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला पहिला हप्ता x बरोबर काय मिळाला 350 मिळाला। तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर काढता येते। पुढील प्रश्न बघा, पॉश प्रश्न आहे 17व्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्याला। एक प्रामाणिक दुकानदार
खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता, परंतु तो किलो ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? वाशिम पोलीस शिपाई भरती 2024 या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तर या ठिकाणी 1 किलोच्या ऐवजी म्हणजे 1000 ग्रॅमच्या ऐवजी 950 ग्रॅम तो वजन देतो, याचाच अर्थ दुकानदाराला 50 ग्रॅम वजनाचा काय होतो तर नफा होतो। मग या ठिकाणी 950 ग्रॅम दिलेलं त्यानं जे वजन आहे हे टक्क्यामध्ये घेतलं तर 100% होईल, याचाच अर्थ त्याला 50 ग्रॅमचा नफा होतो, याचाच अर्थ 50 ग्रॅम म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लाय करा, तर या ठिकाणी 100 गुणिले 50 डिवायडेड बाय काय होईल? 950, शून्य कपलं शून्य कपलं, 5 1 5, 19 5 95। मग या ठिकाणी 19 ने भाग दिला तर या ठिकाणी 19 काय उरला तर 100 भागीला 19, 19 5 काय होईल 95। मग 5 उरले, पॉइंट द्या, 0 झालं। 19 दुनी काय होईल 38। मग या ठिकाणी काय उरले 12। मग याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी काय होईल तर 19 सक या ठिकाणी पाहिलं तर 114, म्हणजे या ठिकाणी जवळपास पाहिलं तर 6 वेळा भाग जाईल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5.26% काय होईल नफा होईल। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे, एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले, तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती? गडचिरोली पोलीस चालक भरती 2024 ला आलेला प्रश्न आहे। मग 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केलं 15 पेन विकले, याचा अर्थ असं समजून चला 18 आणि 15चं जर आपण लसावी काढलं तर या ठिकाणी यांची लसावी येते 90 रुपये। मग या ठिकाणी 90 रुपयाला 18 पेन त्याने खरेदी केला, याचाच अर्थ 18 पंचे 90, 5 रुपयाला 1 पेन काय झाली त्याची खरेदी किंमत झाली। त्याच्यानंतर तीच पेन 90 रुपयाला त्याने किती 15 पेन विकल्या, याचा अर्थ 15 सेकंड 90, म्हणजे या ठिकाणी 6 रुपये ही काय झाली त्याची विक्री किंमत झाली। म्हणजे या ठिकाणी 5 रुपयाची वस्तू ही 6 रुपयाला विकला, म्हणजे या ठिकाणी 5 रुपये ही 100% किंमत 1 रुपये नफा झाला, याचाच अर्थ 1 म्हणजे किती टक्के? या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा, तर 100 गुणिले 1 डिवायडेड बाय 5, म्हणजे या ठिकाणी 5 1 5 आणि 20 पंचे 100, तर 20% आपल्याला या ठिकाणी काय मिळेल नफा मिळेल। तर या ठिकाणी नफा आणि तोटा या घटकासाठी मित्रांनो आपण एकच पद्धत वापरलेली आहे, कोणत्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता त्या ठिकाणी जर प्रश्न समजून घेतले तर नक्की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येते। तर पद्धत सगळ्यात महत्त्वाची असते, पद्धत समजून घ्या। त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, एका कपाटाची खरेदी किंमत 32,000 रुपये आहे, तर तो कपाट 35,200 रुपयाला विकला, तर किती टक्के नफा होईल? एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। प्रश्न विचारलेला आहे SRPF सोलापूर पोलीस भरती 2024 ला। या ठिकाणी खरेदी किंमत काय दिलेली आहे तर खरेदी किंमत दिलेली आहे 32,000 रुपये। निश्चितच या ठिकाणी विक्री किंमत किती दिलेली आहे तर या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे 35,200 रुपये। म्हणजे या ठिकाणी आपल्याला नफा काढता येईल। नफा काय होईल तर 35,200 रुपयामधून जर आपण 32,000 रुपये वजा केलं तर 0,023 या ठिकाणी काय होईल तर 0, म्हणजे या ठिकाणी 3,200 रुपये काय झाला नफा झाला। याला काढायचं आहे आपल्याला शेकड्यामध्ये। मग या ठिकाणी आपले 32,000 रुपये ही जर किंमत पाहिलं तर ही खरेदी किंमत 100% झाली, आपल्याला प्युअर नफा झाला 3,200 रुपये। तर 3,200 म्हणजे किती यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा मित्रांनो, तर या ठिकाणी 3,200 गुणिले 100 डिवायडेड बाय
32,000 रुपये होईल। मग या ठिकाणी 3 शून्य गेले, हे 2 आणि हा 1 कापलं, 32 एक 32, म्हणजे या ठिकाणी आपल्याला नफा काय झाला, 10% झाला। तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये 10% नफा दिलेला आहे। तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। तर या पद्धतीने मित्रांनो आपण नफा आणि तोटा या घटकावरचे एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहेत। याच प्रकारचे आपल्याला विविध विषयावरील मराठी व्याकरण असेल, मॅथमॅटिक्स असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं सामान्य ज्ञान हा घटक असेल, तर या घटकावरचे आलेले सविस्तर प्रश्न आपल्या या चॅनलवर मिळतील। तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद।